बरोबर हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे लेखन सर्वांना प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे, त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून होली फॅमिली सेमी इंग्लिश स्कूल भुईगाव वसई या शाळेतील सर्व शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथ अपुले गुरु, संगत तयांची धरू, पुस्तक माझा मित्र, बदलते जीवनाचे चित्र, पाहून पुस्तक व्हावे नतमस्तक अशी विविध घोषवाक्ये आपणास ऐकावयास मिळतात. आजकाल मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, टीव्ही अशा विविध तांत्रिक मध्ये मुलं अडकून पडलेली आपण पाहू शकतो. वाचन संस्कृती घरोघरी, फुले तिथे ज्ञान पंढरी. शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो, त्याला कोणता तरी छंद असतो. मला छंद आहे पुस्तक वाचण्याचा. चला तर जाऊया पुस्तकांच्या अनोखी दुनियेमध्ये. ज्यांच्या हाती शून्य होते ह्या पुस्तकाचे लेखक अरुण शेवटी. लाखो इथले गुरु फ्रान्सिस दिब्रिटो. त्याचप्रमाणे नाही मी एकला फादर फ्रान्सिस दिब्रिटो लिखित पुस्तक आहे. तसेच कथा कादंबऱ्या वाचण्याचा छंद आहे. स्वामी कादंबरी आहे रणजित देसाई यांची. तसेच आमच्या वसई धर्मप्रांताचं मुखपत्र आहे दर महिन्याला प्रसिद्ध होणारं सुवार्ता मासिक, हे मी संग्रही ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतो नाताळ विशेषांक लेस्ली डायस हे गीत अंक प्रकाशित करत असतात. अतिशय वाचनीय असा लेख अंक आहे, तो देखील मी संग्रहित ठेवत असते. त्याचप्रमाणे आमच्या रमेदी पॅरिसचं हे जे मासिक लिहिते त्याच्यामध्ये प्रतिमा अंक तो देखील आहे. त्याचप्रमाणे योगावरची पुस्तकं, धार्मिक पुस्तकं अशी विविध पुस्तकं आपण वाचू शकतो. त्याचप्रमाणे काही शिक्षक मित्र काही पुस्तक भेट म्हणून देतात. काही वेळेला आम्ही देखील इतरांना पुस्तक भेट म्हणून देत असतो. तर अशा प्रकारे ह्या वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो. वाचन प्रेरणा दिन हा जो आपण साजरा करीत आहोत, मुलांनो आपण निश्चय करूया की प्रत्येकाने महिन्याला एक तरी पुस्तक वाचावे. वर्तमानपत्र तर दररोज वाचावे. असे काही मासिकांचा संग्रह करावा, तो स्त्रियांनी वाचावा. आणि हा जो वाचनाचा महिमा आहे आपण पुढे नेऊया. कारण असं म्हणतात वाचाल तर वाचाल, शिकाल तर जिंकाल. वाचनाचा हा अगाध महिमा जपून ठेवूया. पुस्तक प्रेमी बनूया, जीवन अपुले फुलवूया. धन्यवाद. Dear friends, I am here to express my views on reading. What is reading? Reading to life is love in action. It is like the heartbeats of the heart. It is the sound of the alarm that awakens you. It is the lullaby of the baby. Reading is an unceasing activity. Reading takes us into a totally different environment. We remember the stories, the novels, the plays, the poems we have read, and the lessons we have learned. Reading helps us to fantasize the characters. It brings to life the dimensions of time and place. Reading helps us to increase our vocabulary. It gives us the leisure moment. It increases our concentration power. Reading leads us to thinking. Reading without thinking is like eating without digesting. Every book, every sentence, and every word read by us has tremendous impact on our mind. Reading helps one to reform, to perform, and to transform. In today's era of pandemic, when hand sanitizers have become the buzzword, how about reading as mind sanitizer? So read, read, and read, for today's preparation determines tomorrow's success. Thank you. गुड मॉर्निंग. माझा आजचा सुविचार आहे, स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मित्रांनो,
स्वप्न सांगायची नसतात, तर ती खरी करून दाखवायची असतात. त्यासाठी केवळ मनात इच्छा असून चालत नाही, तर त्याला अथक परिश्रमाची जोड द्यावी लागते. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप येऊन प्रवेश करत नाही, तर सिंहाला सुद्धा आपले भक्ष्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, ते साचलं की त्याचं डबकं बनतं. म्हणूनच अथक परिश्रम करणाऱ्याला जीवनात यशाचा आणि सुखाचा मार्ग सापडत असतो. यशस्वी जीवनाच्या गुरुकिल्लीचे महत्व विशद करताना डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, माणसाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट, मनात इच्छा हवी, महत्वाकांक्षा हवी. म्हणतात ना, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. दुसरी गोष्ट, तिचा ध्यास घ्यायला हवा. आणि तिसरी गोष्ट, ती पूर्ण होईल असा दृढ आत्मविश्वास हवा. जेव्हा या 3 गोष्टीकडे अब्दुल कलामचं लक्ष जातं, तेव्हा त्यांच्या मनात दडलेलं स्वप्न जागं होत असे. मनात आकाशात उंच विहार करण्याची इच्छा उत्पन्न होत असे. आणि मग ते स्वतःला सांगत असत, एक दिवस मी देखील पक्षासारखी आकाशात झेप घेईन. रामेश्वरम खेड्यातील एक गरीब नावाड्याचा मुलगा अथक परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास, परमेश्वरावरील निस्सीम श्रद्धा या गुणाची कास धरतो आणि भारताचा मिसाईल मॅन बनतो. अखिल भारतीयांना महान स्वप्ने पाहायला लावणारे, अंधारातून प्रकाशाकडे मार्गदर्शन करणारे अब्दुल कलाम आपल्या समोर एक आदर्श आहेत. त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करूया. शेवटी म्हणावंसं वाटते, स्वप्ने डोळ्यात साठवू नयेत, कदाचित ती अश्रू बरोबर वाहून जाते. स्वप्ने हृदयात जपून ठेवावीत, कारण हृदयाचा प्रत्येक ठोका स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा देईल. थँक्यू. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. माझ्या प्रिय शिक्षकांनो व विद्यार्थी मित्रांनो, वाचाल तर वाचाल. खरंच आज या संदेशाप्रमाणे वाचनाचा छंद जोपासणे आम्हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. ज्याला वाचनाची आवड आहे त्याला कुठेही आणि कोणत्याही वेळी कंटाळा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं म्हणतात, रीडिंग मेक्स अ फुल मॅन. म्हणूनच सर्वांनी वाचनाचे महत्त्व जाणलेच पाहिजे. वाचनामुळे ज्ञान, माहिती, शिक्षण, मनोरंजन, उपदेश सर्व काही मिळू शकते. इयत्ता 5वीच्या मराठी पुस्तकात म्हटले आहे, पुस्तकाची दुनिया न्यारी, ज्ञानाची उतुंग भरारी. म्हणूनच मित्रांनो, पुस्तकांना प्रेमाने जवळ घ्या. म्हणतात ना, त्याच्या हाती पुस्तक त्याचे उंच मस्तक. आपल्या भारत देशातील गेल्या पिढीतील माणसे ही मोठी पुस्तकप्रेमी होती. ही माणसे वाढली ती पुस्तकाच्या सहवासातच. मंडाणीच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी जो हा दीर्घ एकांतवास सुसह्य केला, तो केवळ पुस्तकाच्या सहवासातच. नामांकित खगोलशास्त्रज्ञ हर्षल म्हणतात, वाचन हा माझा एकमेव विरंगुळा आहे. माणसाला हा विरंगुळा द्या, वाचनाची सवय लावा, मग पहा आयुष्यात सुख म्हणजे काय ते कळेल. जर या जीवनात टिकून राहायचे असेल तर आपण वाचलंच पाहिजे. नमस्कार. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन. वाचन करणारा माणूस हा एकट्याने नव्हे तर आपल्याबरोबर इतरांबरोबरचं आयुष्य जगत असतो. असं म्हणतात की वाचाल तर वाचाल. एक उर्दू शायर है मुलानो, किताबों को क्या कहना भाई, वो तो बेताब होते हैं. जो उन्हें नहीं पढ़ते वो जिंदगी पर रोते हैं. खरोखरच मुलानो, वाचन हा आपला श्वास झाला पाहिजे. लोकमान्य टिळक म्हणतात की मला नरकात जरी पुस्तकं मिळाली तर मी त्या नरकात पुस्तकाच्या सहाय्याने स्वर्ग निर्माण करेल. पुस्तक हा आपला श्वास झाला पाहिजे. पुस्तक वाचण्याने आपल्याला ज्ञान मिळतं. केवळ ज्ञान नाही तर आपली कल्पनाशक्ती वाढते. आपण समाजामध्ये ठामपणे उभं राहू शकतो. आणि म्हणून पुस्तक वाचणं हे फार महत्वाचं आहे. प्रिय मुलांनो, 17व्या शतकात अल्लाउद्दीन खलजी यांनी आपल्या भारतावरती आक्रमण केलं. तेव्हा त्याने आपल्या भारतातील प्रसिद्ध नालंदा विद्यापीठामध्ये
ते ग्रंथालय जाळलं आणि आम्हाला ठाऊक असेल या ग्रंथालयामध्ये लाखो पुस्तकं होती आणि ती पुस्तकं जळायला 3 महिने लागली. एवढी अफाट अशी ग्रंथसंपदा आपल्या देशामध्ये होती. वाचनाने आपल्याला कल्पनाशक्ती पलीकडे सुद्धा आपण खूप काही करू शकतो. आपल्याला जीवनामध्ये नवी दृष्टिकोन मिळतो. निसर्ग आपल्याला झाडं, वेली, पानं, फुलं देतो, परंतु लेखक, कवी आपल्याला नवीन दृष्टी देतात आणि म्हणून आपण वाचन केलं पाहिजे. वाचन आपला श्वास झाला पाहिजे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे आणि सगळीकडे तुम्ही पेपरामध्ये, टीव्हीवर बघता की अत्यावश्यक सेवा. आता आपला मोबाईल रिचार्ज करतो, मोबाईल आपण घेतला, टीव्हीचा रिचार्ज करतो, आपण फिरायला जातो, आपण वस्तू विकत घेतो, आपला खर्च झाला महिन्याचा. मग आपल्या अत्यावश्यक गरजामध्ये वाचनासाठी आपण काय करतो का? एखादं पुस्तक विकत घेतो का? कथा, कादंबऱ्या आपण वाचल्या पाहिजेत. वाचन हे आपल्याला प्रगतीकडे नेतं. असं म्हणतात की रोज एक तरी ओवी अनुभवावी, रोज एक तरी पान मुलांना आपण वाचलं पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या जीवनाला कलाटणी मिळते. महात्मा गांधी असो, अण्णा हजारे असो, असे कितीतरी असे दिग्गज माणसं आहेत की त्यांच्या जीवनामध्ये वाचनामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळालेली आहे. तर वाचन प्रेरणा दिवसानिमित्ताने आपण संकल्प करूया की मी रोज एक तरी पुस्तकातलं पान वाचणार, कारण वाचाल तर वाचाल. धन्यवाद. नमस्ते मुलांनो, आज मी प्रत्यक्ष वाचन दिनाचा अनुभव या विषयावर आपणाबरोबर बोलणार आहे. 15 ऑक्टोबर भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो. शाळा कॉलेजमधून अनेक उपक्रम या दिवशी राबवले जातात. वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा हेतू यामागे असतो. डॉक्टर कलाम यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे लेखन स्फूर्तिदायक आहे. डॉक्टर कलाम यांची पुस्तके आणि अनेक इतर पुस्तके वाचून मुलांनी स्फूर्ती घ्यावी म्हणून हा वाचन दिन आपण साजरा करत असतो. आमची होली फॅमिली भुईगावी शाळा इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत आहे. वर्षभर आम्ही मुलांना पुस्तके देऊन वाचनासाठी प्रवृत्त करत असतो. त्यांनी जे काही वाचलंय त्यांच्याशी शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र 15 ऑक्टोबर वाचन दिनाचा अनुभव काही वेगळाच आहे. या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांना वेगळा आनंददायी अनुभव देतो. गावातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना नेलं जातं. तिथं त्यांना वाचन प्रेरणा दिन म्हणजे काय हे महत्त्व सांगितलं जाते. वाचनाचे होणारे फायदे याविषयी माहिती दिली जाते. यामध्ये शिक्षकांबरोबरही विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो. नंतर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करून त्यांना वाचनाची पुस्तके दिली जातात. पुस्तकांचं प्रदर्शन पाहून विद्यार्थी आपल्या आवडीनुसार पुस्तके निवडत असतात. विद्यार्थी खूप उत्साही असतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही वाचन करत असतात. त्यामुळे विद्यार्थी खूप उत्साही असतात. या उपक्रमामध्ये समाजाचा सहभाग असतो. सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी यांचाही खूप मोठा चांगला सहभाग आम्हाला मिळत असतो. वाचन प्रेरणा दिनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेल्या वाचनाची वर्षभर सातत्य राहावे म्हणून वर्षभर विद्यार्थ्यांना ग्रंथालयामधून पुस्तके दिली जातात. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके मिळत असल्यामुळे विद्यार्थीही आनंदी असतात. पुस्तकासारखा गुरु नाही, पुस्तकासारखा मित्र नाही. म्हणून वाचन प्रेरणा दिनाची प्रेरणा घेऊन प्रत्येक व्यक्तीने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज वाचन प्रेरणा दिन या दिवसाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. ग्रंथ अमुचे साथी, ग्रंथ अमुच्या हाती, ग्रंथ शिकविती माणुसकी अन ग्रंथ शिकविती नाती. होय, ग्रंथ म्हणजे पुस्तके, हे आपले गुरु आहेत. पण हे ग्रंथ आपले गुरु केव्हा होतील? जेव्हा आपण या पुस्तकाचे वाचन करू तेव्हा. प्रख्यात तत्वज्ञ अनंत देसाई त्यांच्या म्हातारपणात त्यांना पुस्तक उचलता येत नव्हते, म्हणून पुस्तकाचे पाने फाडून ते हातात धरून त्याचे वाचन करत असत. वाचनामुळेच ही माणसे विद्वान झाली. टुडेज रीडर टुमारोज लीडर. म्हणजेच
आजचा वाचक हा उद्याचा नेता असतो. वाचनाचे महत्त्व जाणणारे ऑस्टिन फिलिप्स म्हणतात, विअर द ओल्ड क्लॉथ बट बाय अ न्यू बुक. म्हणजेच तुम्ही जुने कपडे वापरा पण एक नवीन पुस्तक खरेदी करा. वाचनामुळेच आपल्या जीवनाला दिशा मिळते, आपल्या ज्ञानात भर पडते. तुम्हा मुलांना तर आपण वाचलेल्या पुस्तकातील सुविचार, म्हणी ह्याचा निबंधात वापर करता येतो. वाचनामुळे आपल्या लिखाणातील चुका सुधारता येतात. म्हणूनच वाचत राहा, शिकत राहा आणि आपण वाचलेल्या पुस्तकाचा समाजाला उपयोग करत राहा. शेवटी या वाचन दिनाच्या शुभेच्छा देत असताना तुम्हाला एकच सांगू इच्छिते, वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलांनो. Dear friends, I, Ms. Anjali Devkule, would like to share my reading experience with you. I remember when I was about 4 years old, I often watched mom reading books. She told me a story every day. This developed my interest for books. Soon I began schooling and my teachers introduced me to a whole new world of books. We have a period set aside for reading. One day we visited the library near our school. I had a surprised meeting with thousands of books. Then onwards, I regularly visited the library. My reading habits helped me to participate confidently in assembly conductions, write beautiful essays, ask riddles, answer questions, and so much more. I owe all this to my best friend books. Books are friends in pocket, and reading books is enjoying your friend's company to the fullest. Thank you. भारताचे मिसाईलमॅन, थोर शास्त्रज्ञ, लेखक, भारतरत्न डॉक्टर APJ कलाम ह्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना धनुष्यकोडीला बोटीतून ने-आण करण्याचे काम करत असत. त्यांच्या वडिलांकडे ना फारशी संपत्ती होती, ना फारशी शिक्षण, पण या सर्वावर मात करील असं उदार आणि विशाल दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. लहानपणापासून त्याने कलामावर अत्यंत धार्मिक असे संस्कार केले. आपल्या मुलाने खूप मोठे व्हावे, खूप शिकावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु कलाम लहान असतानाच त्याचे वडील मरण पावले. त्यामुळे कलामांचे बालपण खूप कष्टात गेले. लहानपणी घरोघरी वर्तमानपत्र विकून आणि थोडीशी लहान मोठी कामं करून त्याने आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला. पुढे भौतिकशास्त्र ह्या विषयामध्ये त्याने पदवी संपादन केली. त्याने मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या संस्थेत प्रवेश करून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला. पुढे अमेरिकेच्या नासा ह्या प्रसिद्ध अवकाश संस्थेमध्ये त्यांनी एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. संपूर्ण देशांतर्गत बनावटीच्या हॉवरक्राफ्टचा आराखडा तयार करून त्यावेळचे संरक्षण मंत्री V.K. कृष्णमेनन यांना त्याने दाखवला आणि एका वर्षातच त्याने हॉवरक्राफ्ट तयार केली. त्याला नंदी हे नाव देण्यात आले. विज्ञानाचे परमभक्त असलेले कलाम हे मनाने मात्र अत्यंत संवेदनशील आणि साधे होते. एकदा एका सभेमध्ये ते म्हणाले की मला भाषण करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी 25,000 किमी वेगाने धावणारा अग्निबाण बनवायला सांगा, ते मला जमेल. त्यावेळी त्या सभेत उपस्थित असलेल्या इंदिरा गांधीसह सर्वांनी त्याला मानवंदना केली. ते देशाचे 11वे आणि लोकप्रिय असे राष्ट्रपती बनले. ते एक तत्वज्ञ, लेखक, कवी, विचारवंत, शिक्षक आणि शास्त्रज्ञ होते. पण आपली ओळख त्यांनी एक शिक्षक अशीच ठेवली, कारण शिक्षक हा राष्ट्र घडविण्याच्या कामात अत्यंत महत्वाची कामगिरी पार पडत असतो. लो एम इज अ क्राईम. तरुणांनो, मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करा, असे ते नेहमी सांगत. त्याला पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारताचा सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी
15 ऑक्टोबर हा त्याचा जन्मदिवस सर्व शाळा आणि कॉलेजांमध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑलवेज नेशन इज फर्स्ट ह्या त्याच्या संदेशाचे पालन करून त्याच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहूया. हीच आजच्या दिवशी ह्या महान पुरुषाला दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. शेवटी माझ्या विद्यार्थी मित्रांना मी एवढंच सांगू इच्छिते, वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलांनो. थँक्यू. Hello students, Vachan Prerna Divas is celebrated on 15th October every year to promote book reading on Dr. APJ Abdul Kalam birth anniversary. Today I am going to tell you the importance of reading in few words. As said by English author Bacon, reading makes a fool man. Reading is a window to the world. Reading relaxes our mind, body and soul. Books are truly a man's best friend. Reading books not only improves a person's knowledge and wisdom, but it also gives a sense of pleasure. Reading broadens the vision. Some advantages of reading for students are: reading improves vocabulary, develops critical thinking skill, improves memory, improves result at school, builds confidence, improves writing skill, improves focus and concentration. This is why it is advised to read every day to learn something new and sharpen our brain every day. Today a reader, tomorrow a leader. So keep reading. वाचन चालू ठेवा. Thank you. नमस्कार माझ्या छोट्या दोस्तांनो. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस म्हणून सर्व भारतभर साजरा करतात. या निमित्ताने आज मी तुम्हाला वाचनामुळे कोणकोणते फायदे होतात हे सांगणार आहे. वाचाल तर वाचाल हे आपण खूप वेळा ऐकलेलं आहे, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे वाचाल तर वाटचाल करा. खरंच मुलांनो, आपल्या जीवनामध्ये वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे शरीर सुदृढ होण्यासाठी व्यायामाची गरज असते, त्याप्रमाणे आपले मन आणि बुद्धी यांच्या सुदृढतेसाठी वाचनाची गरज असते. टीव्ही आणि इंटरनेटच्या या जमान्यामध्ये कित्येक जण तर वाचन विसरूनच गेले आहेत. वाचून मला काय करायचं आहे, काय होणार आहे? पण मुलांनो, वाचनाचे अनेक फायदे आहेत. वचन या शब्दापासून वाचन हा शब्द आला आहे. वचन म्हणजे शपथ, श म्हणजे 100% आणि पथ म्हणजे रस्ता किंवा मार्ग, अर्थातच 100% यशाकडे जाणारा मार्ग. खरं तर मुलांनो, एक माणूस म्हणून कसं जगायचं हे पुस्तकं आपल्याला शिकवतात. वाचन श्रीमंतीचं दार उघडते. ही श्रीमंती पैशाची नव्हे तर विचारांची श्रीमंती. एक पुस्तक आयुष्याला कलाटणी देते, एक पान संपूर्ण आयुष्य बदलते आणि एक वाक्य आयुष्याचं ध्येय ठरू शकते. इतकी ताकद या वाचनामध्ये आहे. स्वतःमध्ये आणि जगामध्ये बदल घडविण्यासाठी वाचनासारखं प्रभावी हत्यार नाही. एकदा आपली पुस्तकाची मैत्री झाली की आपल्याला आयुष्यात एकटेपणा येत नाही. आपला कंटाळवाणा संपतो. वाचनामुळे साधारण माणूस असाधारण बनतो. वाचन करणारा माणूस स्वतः वाचतो पण दुसऱ्यानेही वाचवतो. आज भारतामध्ये संपन्न असा धर्म कोणता असेल तर तो शीख धर्म, कारण त्याने ग्रंथाला म्हणजे पुस्तकालाच गुरु मानलेला आहे. शिक्षक आपल्याला सुशिक्षित बनवतात, पण पुस्तकही आपल्याला सुसंस्कृत बनवतात. रीडिंग इज अ गुड हॅबिट. वाचनाची सवय चांगली आहे. ती आपल्याला नव्या नव्या गोष्टी शिकवते, समजदार बनवते, इतरांपेक्षा आपल्याला एक पाऊल पुढे ठेवते, आपलं व्यक्तिमत्व घडविते, डोक्यावरील ताण कमी करते. दुसरीकडे न जाता आपण घरात बसून आपल्या जगाची सफर करता येते. देवाणघेवाण होते, विचार क्षमता वाढते, आत्मनिरीक्षण करता येते, आकलन शक्ती वाढते. वाचन ही जीवनभर पुरणारी शिजोरी आहे.
मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक असले पाहिजे, तरच आपली खरी प्रगती आहे. म्हणून मुलांनो, आज एक पान उद्या 2 पान वाचा. हळूहळू वाचनाची सवय लावा. वाचत राहा, शिकत राहा. कारण वाचणारेच खरे श्रीमंत होतात, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. हसू खेळू